अयोध्येमध्ये श्रीराम प्राणप्रतिष्ठा होण्याआधी हिंदू मतांना साद घालण्यासाठी कार सेवेचे पुरावे सादर केले जातात। महाराष्ट्रात अयोध्येमध्ये बाबरी पाडण्यात कोणाचे योगदान यावरून शब्दांचे बाण चालवून राजकीय हित साधलं जात आहे। रामलल्लाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा काही तासांवर येऊन ठेपलेला असताना श्रेयवादाच्या लढाईत आरोप प्रत्यारोप सुरू आहेत। कारसेवेच्या मुद्द्यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरेंमध्ये चांगलीच जुंपली आहे। अयोध्येत कारसेवेत शिवसेना की भाजपाचं योगदान हे सिद्ध करण्यासाठी दोन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये चढाओढ लागली आहे। देवेंद्र फडणवीसांनी कारसेवेला गेलो असं म्हटल्यावर तुम्ही कारसेवेला जायला तुमचं वय काय होतं असा सवाल उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांना उपस्थित केला होता। त्यावर तुम्ही जंगलात फोटो काढत होता तेव्हा आम्ही अयोध्येत होतो असं फडणवीसांनी उत्तर दिलं होतं। आता तर फडणवीसांनी कारसेवेला गेल्याचा फोटो ट्विट करत पुरावा सादर केलाय। नागपुरातील नवभारत या वृत्तपत्रात त्यावेळेस देवेंद्र फडणवीस यांचा फोटो छापून आला होता। यावर खासदार संजय राऊत यांनी खोचक टीका करत हा फोटो नागपूर स्टेशनवरचा असल्याचं म्हटलंय। तुम्ही नागपूर स्टेशनला आहात, पुढे पोहोचलात का? नागपूर स्टेशनचे फोटो आहेत, आमच्याकडे प्रत्यक्ष घुमटावरचे आहेत ना व्हिडिओ। नागपूर स्टेशनला गेले असाल फिरायला, आपण सगळे जात असतात लोक ना। लहानपणी काय नागपूरला फिरण्याची जागा स्टेशनच होती। मला त्याच्याविषयी वाद करायचा नाही। राऊतांच्या या टीकेला फडणवीसांनी आपल्या खास शैलीत उत्तर दिलंय। ज्या लोकांनी राम खरंच त्या ठिकाणी जन्माला आले होते का अशा प्रकारचा प्रश्न विचारला, जे रामालाच मानायला तयार नाहीत त्यांना मी कशाला उत्तर देऊ? त्यामुळे मी पुन्हा एकदा सांगतो, मूर्खांना उत्तर देत नाही। मी माझ्या आनंदाकरता हा फोटो ट्विट केला। विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनीही या वादात उडी घेत ज्यांच्या मनात शंका निर्माण होते त्यांना पुरावे सादर करावे लागतात असा प्रतिटोला लगावलाय। तुम्हाला पुरावे सादर करावे लागते, याच्यातच सगळं काही आलेलं आहे। पुरावे कोण सादर करतो? पुरावे कोणाला सादर करावे लागतात? ज्याच्या मनात, ज्याच्याविषयी मनात शंका निर्माण होते, जो आहे नाही आहे हा प्रश्न निर्माण होतो, असेल नसेल असा प्रश्न होतो, त्याला पुरावे सादर करावे लागतात। आणि म्हणून त्यांना पुरावे सादर करावे लागतात, याच्यातच मला वाटतं आमचं यश आहे। दुसरीकडे स्वतःला कारसेवक म्हणत होर्डिंग लावल्यानं निर्माण झालेल्या वादावर राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंनी पुरावे दिले। त्यानंतर खडसे कारसेवक कसे यावरून एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यात जोरदार आरोप प्रत्यारोप रंगले होते। त्यानंतर खडसेंनी विश्व हिंदू परिषदेची चलो अयोध्या ही पत्रिका समोर आणली। राजकीय नेत्यांमध्ये सुरू असलेल्या आरोप प्रत्यारोपावरून राज्यातील नेत्यांकडून कारसेवेचे पुरावे दिले जात आहेत। एकूणच अयोध्येतल्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर या श्रेयवादाच्या आखाड्यात राजकीय मल्लांची कुस्ती सुरूच राहणार असंच दिसतंय। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।